नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट एक्झामच्या संदर्भानं जी अर्ज प्रक्रियेची तारीख आहे, या तारखेच्या संदर्भाने एक वर्तमानपत्रात न्यूज आलेली आहे। नेमकी न्यूज काय आहे? कारण या अगोदर आपल्याला सर्वांना माहीत आहे की परीक्षा विभागाकडून 7 एप्रिल 2024 ही सेट परीक्षेची तारीख कन्फर्म करण्यात आलेली आहे। आता अर्ज भरण्याच्या प्रोसेसकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, त्याच संदर्भाने ही अपडेट आहे। वर्तमानपत्रातली न्यूज काय सांगते बघा, सेटची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे। आपण जे काही सर्वजण वाट पाहत होतो की अर्ज भरण्याच्या तारखा काय असतील, तर त्या जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यात होणार आहे। सर्वप्रथम आपण न्यूज वाचून घेऊया आणि मग त्या संदर्भाने चर्चा करूयात। राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा, जिला आपण सेट परीक्षा असं म्हणतो, 7 एप्रिल 2024 रोजी होईल, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून देण्यात आली। ही अखेरची ऑफलाईन सेट परीक्षा असणार आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यानंतरच्या म्हणजे एप्रिल 2024 चीच एक शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे। नंतरच्या ज्या सेट परीक्षा होणार आहेत या ऑनलाईन पद्धतीनं, म्हणजे नेटच्याच धर्तीवर सेट परीक्षासुद्धा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। त्यामुळं जे विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर पदाची तयारी करतात सेट परीक्षेची, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक शेवटची संधी असणार आहे। नाहीतर मग आपल्याला परत न्यू सिलेबस म्हणजे सिलेबससुद्धा बदलणार आहे। UGCनं मागच्याच महिन्या 2 महिन्यामध्ये चर्चा आहे की नेटचा सिलेबस बदलणार आहे, परीक्षा पॅटर्न बदलणार आहे। त्यामुळं आपल्याला परत एकदा नव्या स्वरूपाच्या पद्धतीनं तयारी करावी लागेल। म्हणून एक शेवटची संधी म्हणून आपण या सेट परीक्षेकडे पाहिलं पाहिजे आणि आपण पात्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। तशी या तारखेची जी घोषणा आहे 7 एप्रिल 2024 ची जी घोषणा आहे ही 29 नोव्हेंबर रोजी झाली होती। त्यानंतर काही दिवसातच ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंबंधी घोषणा अपेक्षित होती। अखेरीस सेट विभागाकडून तारखेची माहिती देण्यात आली। उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी जवळपास 1 महिना कालावधी लागतो। त्यानंतर परीक्षा अर्जाची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे आदी गोष्टीसाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो। शेवटची सेट परीक्षा असणार ही ऑफलाईन। मागील काही दिवसापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते। पुणे विद्यापीठ सेट परीक्षा ऑनलाईन पुणे विद्यापीठ सेट परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत शंका होती। विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यामध्ये बैठक झाली। त्या एप्रिल 2024 मधील होणारी सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, म्हणजे 7 एप्रिल 2024 ची जी परीक्षा असणार आहे सेटची, ही शेवटची असणार आहे ऑफलाईन पद्धतीची। नंतरच्या ज्या सेटच्या परीक्षा होणार आहेत या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। त्यानंतर पुढील सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात असे निश्चित करण्यात आले। त्यानुसार 7 एप्रिल रोजी मध्ये शेवटची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल, अर्थात ऑफलाईन म्हणजे पेन पेपरवर। त्यानंतर 40वी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे संगणकावर घेण्यात येईल। बाकी आपल्याला हे काही एवढं महत्त्वाचं नाही। परीक्षा विषय 32 परीक्षा विषयात घेतली जाते, सहभागी शहरे 17 आहेत, परीक्षा केंद्रे वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला हे काही महत्त्वाचं नाही आहे। ठीक आहे। थोडक्यामध्ये आपण 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की ही जी एक्झाम असणार आहे ही शेवटची ऑफलाईन असणार आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे। आता नंतरच्या ज्या एक्झाम असतील सेटच्या या ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत। नंतरच्या म्हणजे 2025 मध्ये ज्या परीक्षा होतील या ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहेत। त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची बाब की परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रमामध्ये बदल होण्याची शक्यता, दाट शक्यता आहे, कारण तसे UGCने निर्देश दिलेले आहेत। UGC 2024 मधली जी जूनमधली नेट होणार त्याच परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याच्या तयारीत आहे। म्हणून UGCनं जर नेटचा अभ्यासक्रम जर बदलला तर
पुणे विद्यापीठ सेटचा अभ्यासक्रमसुद्धा बदलवतं नेटच्या धर्तीवर. म्हणून मग पुढच्या ज्या आहेत ऑनलाईन पद्धतीच्या सेट परीक्षा, या अभ्यासक्रम बदल, परीक्षेच्या पेपरमध्ये स्वरूपामध्ये बदल आणि पॅटर्नमध्ये पण बदल, यापेक्षा आपण जर प्रॉपर पद्धतीनं जरी आपल्याकडं बघितलं तरी जवळपास 4-4.5 महिने आहेत. जर या प्रॉपर वेनं जर तयारी केली तर मला वाटतं ही एक आपल्याकडं नामी संधी होणार आहे आपण सेट परीक्षा क्वालिफाय होण्याची. तुम्ही आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ओएसिस करिअर पॉईंटचं, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा इतर जे सोशल मीडिया चॅनल आहेत यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. आणि जे विद्यार्थी यावर्षीची सेटची तयारी करतात असे विद्यार्थी आमच्यासोबत व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता. 98 23 24 71 91 या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे नाव लिहा, फक्त हाय करू नका. तुमचे नाव, त्यानंतर जिल्ह्याचे नाव आणि सेट एक्झाम असं लिहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला सेट एक्झामच्या संदर्भानं काही अपडेट पाठवू शकतो. त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सेट नेट स्टडी, हे जे टेलिग्राम चॅनल आहे हे सेट नेट स्टडी टेलिग्राम चॅनल, इथं आम्ही पोल क्वेश्चन घेत असतो. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे अपडेटसुद्धा पाठवत असतो, ते सुद्धा जॉईन करा. त्याचीसुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत ज्या झालेल्या सेट परीक्षा आहेत त्यामध्ये सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो, या पेपरच्या 2011 ते 2023 पर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, पेपर क्रमांक 1 जो सर्वांना कंपल्सरी असतो, या प्रश्नपत्रिका आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला PDF स्वरूपामध्ये आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत विथ व्हिडिओच्या एक्सप्लेनेशन सहित. म्हणजे प्रत्येक 2011, 2012, 2000 अशा 2023 पर्यंतच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात सेट पेपर 1च्या, या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपामध्ये आणि विश्लेषणासहित तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर गेलात प्लेलिस्टमध्ये, ओएसिस करिअर पॉईंटच्या चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये सेट एक्झाममध्ये जा, तुम्हाला जवळपास 120+ व्हिडिओ तुम्हाला सेट एक्झाम पेपर 1च्या संदर्भानं पाहायला मिळतील, ज्यामध्ये ओल्ड पेपरचं ॲनालिसिससुद्धा करण्यात आलेलं आहे. त्याच धर्तीवर आपण मागील 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं आणि त्याच धर्तीवर आपण यावर्षी जी परीक्षा होणार आहे 7 एप्रिल 2024ची, या परीक्षेसाठी आपण एक पेपर क्रमांक 1साठी सराव पेपर सिरीज ऑर्गनाईज करत आहोत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 15 PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पाठवणार आहोत. या 15 PDFची फीस असणार आहे 500 रुपये. या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे पाठवण्यात येईल. हे पेपर मात्र मराठी माध्यमातूनच होतील आणि तुम्हाला खालील तारखेप्रमाणेच पेपर पाठवल्या जातील. तुम्ही कसं जॉईन करू शकता? 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे तुम्ही करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन याच नंबरला म्हणजे 98 23 24 71 91 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपण 24 डिसेंबरला पहिला पेपर घेणार आहोत. 24 डिसेंबरला पहिला पेपर, जो आम्ही शक्यतो एक ॲड म्हणून सर्वांना पाठवू. मात्र नंतरचे जे पेपर आहेत 31 डिसेंबर 2023, 7 जानेवारी 2024, 14 जानेवारी 2024 अशा 15 तारखांना आपण 15 पेपर म्हणजे 31 मार्चला आपला 15वा पेपर असणार आहे. या तारखेला, प्रत्येक तारखेला तुम्हाला मॉर्निंगला 11 वाजता तुमच्या व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये पेपर पाठवण्यात येईल. दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल. मला वाटतं या व्हिडिओद्वारे तुम्हाला निश्चित पहिल्या पेपरचं विशेष लक्ष आपल्याला माहीत आहे. जर आपण पहिल्या पेपरला जास्तीत जास्त मार्क्स घेऊ जर शकलो तर मग आपण आपल्या विषयामध्ये ॲज ॲन ॲव्हरेज 50% जरी मार्क्स घेतले आपल्या विषयामध्ये तरी आपला रिझल्टचं कन्फर्मेशन येतं. म्हणून जे विद्यार्थी पास झालेले आहेत या विद्यार्थ्यांचा जर आपण अनुभव बघितला तर पास झालेले विद्यार्थी पहिल्या पेपरला साधारणपणे पहिल्या पेपरला त्यांनी 70+ मार्क्स घेतलेले आहेत, काहींनी 65+ मार्क्स घेतलेले आहेत, जेणेकरून त्यांच्या दुसऱ्या पेपरमध्ये ॲज ॲन ॲव्हरेज जरी मार्क पडले तर त्यांचा फायदा होतो. मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना 2, 3, 4 मार्कानं रिझल्ट जातात त्यांच्यासाठी तर ही टेस्ट सिरीज
निश्चित उपलब्ध आहे। त्याचबरोबर आपण जो पहिल्या पेपरचा जो पूर्ण जे 10 प्रकरण आहेत, या 10 प्रकरणाचं विश्लेषण करणारे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला आपण अपलोड करत असतो, ते सुद्धा तुम्ही बघा। खूप सारे व्हिडिओ आहेत, टॉपिक वाईज आहेत, प्रकरणावाईज आहेत, त्याचबरोबर ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून त्याचं क्लासिफिकेशन करून प्रकरणावाईज ते सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत मार्गदर्शनपर ठरू शकतात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करियर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।